नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये पॉलिटीचे टोटल 200 प्रश्न जे आहेत त्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्न त्याचं स्पष्टीकरण 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी असतील आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी या ठिकाणी लेक्चरमध्ये देईल। पण त्यापूर्वी मित्रांनो, जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जेवढं काही असं फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट असेल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी बघा, स्क्रीनवरती तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न दिसतील। आता हा पहिला प्रश्न आहे आणि त्याच्या ऑप्शन या ठिकाणी मी 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर काय करायचं, एक तुम्ही पेन आणि त्या ठिकाणी नोटबुक जी आहे ती घेऊन बसा। पहिला प्रश्न झाला की लगेच नोटबुकमध्ये तुम्ही पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर जे आहे, तुम्ही या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला जे उत्तर वाटत असेल ते तुम्ही या ठिकाणी लगेच लिहायचे। सपोज तुम्हाला वाटत असेल की भारताचं संविधान जे आहे ते 26 जानेवारी 1950 ला लागू झालं, तुम्हाला याचं ऑप्शन 3 वाटत असेल तर लगेच नोट डाऊन करा आणि लगेच व्हिडिओ म्हणजे पॉज करून ह्या गोष्टी तुम्ही करायच्या नोटबुकमध्ये आणि त्यानंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करायचा आणि सुरू केल्यानंतर मग त्याचं उत्तर नक्की काय आहे आणि त्याचं काय मी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे या पद्धतीने बघायचं आणि ते प्रश्न तुमचा तो बरोबर आला की तुमचा या ठिकाणी चूक तो प्रश्न झालेला आहे। अशा पद्धतीने 200 प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत आणि 200 पैकी नक्की तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ते तुम्ही मला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की तुमचे 200 पैकी किती बरोबर आले आणि प्रामाणिकपणे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। तर बघा, आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण लेक्चरला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे की भारताचे संविधान कोणत्या तारखेला लागू झाले असं विचारलेलं आहे। आता याचं उत्तर जे आहे, आता तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पॉज करायचा आणि त्यानंतर त्याचं लगेच त्या ठिकाणी ऑप्शन काय आहे बघायचं आहे। तर मित्रांनो, आता याचं उत्तर जे आहे तर 26 जानेवारी 1950 आहे, कारण की 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारताचं संविधान जे आहे ते लागू झालं होतं। तर स्पष्टीकरण जर आपण बघायला गेलो तर बघा, भारतीय संविधान जे आहे तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं गेलं होतं, परंतु आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे की नक्की लागू कधी झालं, म्हणजे अंमलात नक्की कधी आलं। तर 26 जानेवारी 1950 ला ते अंमलात आलं होतं। हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो, कारण 1930 साली या दिवशी पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर जो आहे तो करण्यात आला होता। तेव्हापासून 26 जानेवारी 1950 जी 26 जानेवारी ही तारीख जी आहे त्या तारखेला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा सुद्धा केला जातो। नंतरचा प्रश्न आहे आपला, तो प्रश्न सुद्धा तुम्ही इथे बघायचा आहे, पॉज करायचं, तुम्हाला जे उत्तर बरोबर वाटत असेल ते नोट डाऊन करा आणि नंतर स्पष्टीकरण बघायचंय। तर मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत असं विचारले। आपल्याला मूलभूत हक्क जे आहेत ते नक्की कोणत्या भागात दिलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी भाग 2, 3, 4 आणि 5 असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे भाग 3। भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत। स्पष्टीकरण या ठिकाणी आपण बघूयात। भारताच्या राज्यघटनेतील भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये कोणत्या भागात आहे, तर कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत। हे अधिकार प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे आहेत आणि लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक सुद्धा मानले जातात। तर हा आपला झाला आजचा दुसरा प्रश्न। आता बघा, तिसरा प्रश्न जो आहे तर संघीय प्रणाली म्हणजे काय असं आपल्याला विचारले। तर मित्रांनो, संघराज्य प्रणाली म्हणजे काय, तर बघा, सिंगल सरकार असलेली व्यवस्था, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्ता वाटप असलेली व्यवस्था, केवळ केंद्र सरकारला संपूर्ण अधिकार असतील की केवळ राज्य सरकारला संपूर्ण अधिकार। तर मित्रांनो, संघराज्य व्यवस्थेबद्दल आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं उत्तर जे आहे ते आहे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्ता वाटप असलेली व्यवस्था म्हणजे काय। तर मित्रांनो, संघराज्य व्यवस्था जर आपल्याला विचारली तर केंद्र जे आहे तर केंद्र आणि राज्य जे आहे यांना समान अधिकार असतात, एवढं लक्षात ठेवा। याच्यावरूनच तुमचे हे प्रश्न सगळे त्या ठिकाणी सुटतात। तर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्ता वाटप असलेली व्यवस्था म्हणजेच संघराज्य व्यवस्था ही त्याचं उत्तर या ठिकाणी आहे। तरी त्याचं स्पष्टीकरण आपण बघूयात। तर बघा, भारतीय राज्यघटना संघीय प्रणाली स्वीकारते, जिथे सत्ता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विभागलेली असते। हे संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांच्या माध्यमातून ठरवलेले असते आणि त्याच्या कलम जे आहे ते आहे 246 नंबरचं कलम आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। नंतरचा आपला चौथा प्रश्न आहे बघा, की भारतीय राज्यघटनेचा त्या ठिकाणी मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या खटल्यामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये गोलकनाथ खटला 1967, केशवानंद भारती 1973, शंकर प्रसाद खटला 1951 आणि मिनर्व्हा मिल्स खटला 1980 अशा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। आणि याचं उत्तर काय आहे, तर केशवानंद भारती खटला 1973। त्याचं स्पष्टीकरण बघा, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे त्यांनी ठरवलं की संसदेला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, पण त्याची मूलभूत संरचना जी आहे ती बदलता येणार
नाही. हे आपल्याला कुठे सांगितलंय? केशवानंद भारती 1973च्या खटल्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बघा नेक्स्ट 5वा प्रश्न आपला आहे. तर एक सेकंद. तर बघा प्रश्न काय की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना भारतीय संविधानामध्ये कुठे समाविष्ट करण्यात आली हे आपल्याला विचारले. कोणते कोणते आहेत? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे आपल्याला विचारले. तर राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, मूलभूत अधिकारांमध्ये, राज्यपालाच्या शक्तींमध्ये, संसद सदस्यांच्या कर्तव्यामध्ये. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे, उत्तर आहे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये. स्पष्टीकरण आपण बघूया. संविधानाच्या भाग 4 कलम 36 ते 51 याच्यामध्ये राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी दिलेली आहेत. आपण बघितलं भाग 3 मध्ये काय होतं, तर कलम 12 ते 35 मूलभूत हक्क आहेत. भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहेत. यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या तत्वांचा समावेश आहे, जे कलम 38 मध्ये नमूद केलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. नंतरचा आपला पुढचा प्रश्न बघा. 6वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पहिले राष्ट्रपती आपल्याला विचारलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सर्वपल्ली राधाकृष्णन. तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं उत्तर आहे. तेच भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्याचं स्पष्टीकरण बघा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी 1950 ते 62 या कालावधीमध्ये कार्यभार जो आहे तो सांभाळलेला आहे. नंतर बघा 7वा प्रश्न आपला आहे की संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 2 ऑक्टोबर. तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. बघा ही तारीख जी आहे ती विचारली, याचे उत्तर 26 नोव्हेंबर आहे. स्पष्टीकरण बघा. 26 नोव्हेंबर 1949ला भारताने संविधान स्वीकारलं, म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. हा निर्णय 2015 मध्ये घेण्यात आला होता. हे पण महत्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 8वा प्रश्न बघा की भारतात संसदीय लोकशाही कोणत्या देशाच्या पद्धतीवर आधारित आहे? कोणत्या देशाच्या? कोणती? संसदीय लोकशाही. तर मित्रांनो संसदीय लोकशाही ही कोणत्या देशाच्या पद्धतीवरती आधारित आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय आणि त्याचं उत्तर आहे ब्रिटन. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ब्रिटनच्या याच्या आधारावरती संसदीय लोकशाही आपली आहे. आपण त्या ठिकाणी घटनेची वैशिष्ट्य बघताना कोणत्या देशाकडून नक्की काय काय घेतलेलं आहे हे आपण अभ्यासतो. त्याचमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. बघा स्पष्टीकरण तरी पण आपण बघूयात. भारतातील संसदीय लोकशाही प्रणाली जी आहे ती ब्रिटनच्या वेस्टमिनिस्टर मॉडेलवरती आधारलेली आहे, जिथे प्रधानमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात आणि राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. म्हणजे वास्तव प्रमुख कोण आहे? तर पंतप्रधान आहेत, प्रधानमंत्री आहेत आणि राष्ट्रपती जे आहेत ते फक्त घटनात्मक प्रमुख आहे. हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न 9वा प्रश्न आपला आहे की मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आली? तर मित्रांनो आता मूलभूत कर्तव्य जे आहेत आपल्याला माहिती आहे भाग 3 मध्ये मूलभूत हक्क, भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि भाग 4A मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. मग त्यामध्ये आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार घटना दुरुस्ती म्हणजे करण्यात आली 42वी आणि मूलभूत कर्तव्य जे आहेत ते ऍड करण्यात आले होते. तर बघा स्पष्टीकरण. 42व्या घटना दुरुस्तीतून कलम 51A अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्य जे आहेत ते संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. पहिले 10 जे आहेत ते कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार पहिले 10 जे आहेत म्हणजे पूर्ण कलम 51 हे समाविष्ट करण्यात आलं आणि नंतर 86वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यानुसार 11वं जे कर्तव्य आहे ते समाविष्ट करण्यात आलं. हे महत्वाचं, हे लक्षात ठेवा. आता आपला 10वा प्रश्न आहे की कोणता आयोग केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता? कोणता आयोग केंद्र आणि राज्यांच्या संबंधाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आला? त्यामध्ये नानावटी, सरकारी मंडल आयोग आणि शहा आयोग असे 4 ऑप्शन आपल्याला आहेत. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सरकारी आयोग. स्पष्टीकरण आपण बघूयात. सरकारी आयोग जो आहे 1983चा केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. त्याच्या शिफारशींमुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील अधिकार संतुलित त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. नंतरचा 11वा आपला प्रश्न आहे बघा की राज्यसभा सदस्यांची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते? राज्यसभा जी आहे आपल्याला माहिती आहे संसद जी आहे संसदेचे 2 सभागृह आहेत. एक आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा. या राज्यसभा सदस्यांची निवडणूक जी आहे ती कोणत्या पद्धतीने होते हे विचारले. आपल्याला हे पण माहित असणं गरजेचं आहे लोकसभा जी आहे ती विसर्जित होते, राज्यसभा जी आहे ते स्थायी सभागृह आहे. या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते बघा. प्रत्यक्ष मतदानाद्वारे, प्रथमतः मतदान प्रणालीद्वारे, अपरोक्ष मतदान आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने की केंद्र सरकारच्या नियुक्तीद्वारे. हे तुम्ही आता 4 ऑप्शन तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही तुमचं उत्तर अगोदर सांगा आणि नंतर पुढे स्पष्टीकरण बघायचं आहे. तर बघा याचं उत्तर आहे
अपरोक्ष मतदान आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं राज्यसभेच्या त्या ठिकाणी सदस्यांची निवडणूक होते. बघा, राज्यसभेचे सदस्य हे विधानसभेतील सदस्यांकडून कोणत्या विधानसभेचे जे काही सदस्य असतात त्यांच्या अपरोक्ष मतदानाद्वारे म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शन आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं त्या ठिकाणी निवडले जातात. हे महत्वाचं आहे. तर राज्यसभेचे सदस्य विधानसभेच्या सदस्याकडून निवडले जातात. कसे? प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडले जातात. नंतर 12वा आपला प्रश्न आहे बघा, की संसदेचे अधिवेशन जे आहे ते कोण बोलवतं? आता मित्रांनो, यामध्ये पंतप्रधान, लोकसभा आणि लोकसभेचे अध्यक्ष बोलवतात की राष्ट्रपती की राज्यसभेचा सभापती? संसदेचं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, संसदेचं अधिवेशन जे आहे ते कोण बोलावतं? राष्ट्रपती संसदेचं अधिवेशन बोलवतं. बघा, या ठिकाणी स्पष्टीकरण आपण बघू. भारतीय संविधानाच्या कलम 85 नुसार राष्ट्रपती संसद अधिवेशन बोलवतो आणि तहकूब करू शकतो, परंतु तो हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करतो, हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रपती बोलवतो आणि कोणत्या कलमानुसार? 85व्या कलमानुसार. त्यानंतर आपला 13वा प्रश्न आहे बघा, की भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती केव्हा झाली असं विचारलेलं आहे. कशाची? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर याच्यामध्ये 15 ऑगस्ट, 28 जानेवारी, 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर. तर मित्रांनो, याचं उत्तर जे आहे 28 जानेवारी 1950. काय? 28 जानेवारी 1950ला आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती झालेली आहे. बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950 रोजी झाली. त्याचे मुख्यालय कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे आणि हा न्यायपालिकेतील सर्वोच्च संस्था त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न या ठिकाणी बघा, की कोणता कलम राष्ट्रपती राजवटीच्या संबंधित आहे? राष्ट्रपती राजवटी संबंधी असणारा कलम आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय आणीबाणी वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला कलम 352, 56, 60 आणि 65 असे कलम आहेत. यामध्ये आपल्याला बघा 52, 56, 60 आणि 58 दिलेले. त्यामध्ये आपल्याला राष्ट्रपती राजवट जी लागू होती ती कोणत्या कलमानुसार लागू होते हे विचारले. याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 356. बघा, या ठिकाणी ऑप्शन आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे की कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करता येते. कोणत्या कलमानुसार? कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते जर एखाद्या राज्यातील सरकार संविधानानुसार चालत नसेल किंवा मग राष्ट्रपतीच्या मते राज्यामध्ये संविधानिक संकट उद्भवलं असेल तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू केली जाते. मग नंतरचा 15वा आपला प्रश्न आहे की भारताचे संविधान कोणत्या प्रकारचे आहे? मित्रांनो, त्यामध्ये कठोर, लवचिक, दोन्ही कठोर आणि लवचिक किंवा वरीलपैकी एकही नाही असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो, दोन्ही कठोर आणि लवचिक आहे. हे आपल्याला एकदम म्हणजे बेसिक प्रश्न होता. बघा, भारतीय संविधानामध्ये काही बदल जे आहेत ते सहज होतात म्हणजे लवचिक आहे, तर काहींसाठी कठोर प्रक्रिया लागते. त्यामुळे हे मिश्र संविधान आपलं आहे. कलम 368 अंतर्गत बदल सुद्धा करता येतात, हे महत्वाचं आहे. नंतरचा आपला 16वा प्रश्न बघा, की भारताच्या घटनेमध्ये एक राष्ट्र एक मतदारसंघ ही संकल्पना कोणत्या यंत्रणेचा भाग आहे असं विचारलं. एक राष्ट्र आणि एकच मतदारसंघ ही संकल्पना जी आहे आपल्या भारतामध्ये ती कोणत्या यंत्रणेचा भाग आहे? लोकसभा निवडणूक प्रक्रिया, एक संघ न्यायपालिका, समान नागरी संहिता ही एकत्रित मतदार संघ प्रणाली. कशाचं ते कोणत्या यंत्रणेचा भाग आहे? तर डी, एकत्रित मतदारसंघ प्रणाली. बघा, भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी एक मतदारसंघ एक मतदार प्रणाली आहे. कशासाठी? लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी एक मतदारसंघ एक मतदार प्रणाली. तर मित्रांनो, म्हणजेच प्रत्येक वेळी व्यक्ती एका मतदारसंघातच मतदान करू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणते संसदीय विशेषाधिकार नाहीत असं आपल्याला विचारले. संसद सदस्यांना भाषण स्वातंत्र्य, सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा अधिकार, संसदेमध्ये चर्चेसंबंधी न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही आणि संसदीय समित्यांना माहिती मागण्याचा अधिकार. तर याच्यामधले संसदेचे विशेष अधिकार कोणता नाही असं विचारले. मग कोणकोणते आहेत त्याला अगोदर कट करायचे आणि कोणते नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा अधिकार हा संसदेचा विशेष अधिकारामध्ये येत नाही. मित्रांनो, संसदीय सदस्यांना विशेष अधिकार दिले जातात पण त्यांना सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा अधिकार नाही. हा अधिकार कार्यकारी व्यवस्थेचा अखत्यारीमध्ये त्या ठिकाणी येतो, त्यामध्ये तो संसदेचा अधिकार नाहीये. नंतरचा आपला प्रश्न आहे की संविधान सभेचे अध्यक्ष जे आहे ते कोण होते? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत तेच संविधान सभेचे अध्यक्ष या ठिकाणी होते. त्याचं उत्तर राजेंद्र प्रसाद आहे. बघा, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर मसुदा समितीचे मात्र कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. बघा, 19वा प्रश्न आहे की लोकसभा सदस्यांची किमान पात्रता जी आहे ती म्हणजे किमान पात्रता वय किती आहे? कोणत्या सदस्यांचं, लोकसभेच्या सदस्यांचं किमान पात्रता वय किती? 18 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष
30 वर्ष. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 25 वर्ष. काय आहे पात्रता? 25 वर्ष. बघा, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष असावं, तर राज्यसभा सदस्यांसाठी किती आहे? 30 वर्ष आहे. लोकसभेसाठी 25 वर्ष, राज्यसभेसाठी 30 वर्ष आहे, लक्षात ठेवायचं. 20वा आपला प्रश्न आहे की संविधानातील कोणता भाग भारतीय समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य यावर भर देतो? कोणता असा भाग आहे जो समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य या तिन्हींवरती भर देतो? ज्यामध्ये प्रस्तावना, त्यानंतर आहे मूलभूत अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व ही 7वी अनुसूची. नक्की याचं काय उत्तर आहे मग? तर मित्रांनो प्रस्तावना जी आहे, तर संविधानाची प्रस्तावना ही भारताचे स्वरूप जे आहे ते स्पष्ट करते. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष ही नवीन तत्वे जी आहे ती समाविष्ट करण्यात आली होती. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 42व्या घटनादुरुस्तीनुसार, हे लक्षात ठेवा. आपला 21वा प्रश्न आहे बघा की भारताचे राष्ट्रपती कोणत्या सल्ल्यानुसार, म्हणजे कोणाच्या सल्ल्यानुसार आपल्या कार्यकारी अधिकारांचा उपयोग करतात? भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत तर ते कुणाच्या सल्ल्यानुसार आपल्या कार्यकारी अधिकारांचा उपयोग करतात? तर स्वतःच्या निर्णयानं करतात, की पंतप्रधान, की मंत्रिमंडळ, की सर्वोच्च न्यायालय? हे आपल्याला विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे मंत्रिमंडळ. तर मित्रांनो कलम कोणत्यानुसार? कलम 74 नुसार राष्ट्रपती पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. राष्ट्रपतींची भूमिका मुख्यतः घटनात्मक स्वरूपाची असते आणि कलम 74 हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. 22वा आपला प्रश्न आहे बघा की भारतीय राज्यघटनेत स्वतःच्या इच्छा निवेदनाचा अधिकार कोणत्या कलमाखाली दिलेला आहे? स्वतःच्या इच्छा निवेदनाचा अधिकार जो आहे, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, हे कोणत्या कलमाखाली दिलेला आहे? कलम 14, 21, 32 आणि 19(1)(a). तर मित्रांनो एकदम बेसिक प्रश्न आहे. कलम 19(1)(a) त्याचं उत्तर आहे बघा की कलम 19(1)(a) नुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, देशाची सुरक्षा इत्यादी कारणामुळे निर्बंधित सुद्धा केला जाऊ शकतो. तर हे पण लक्षात ठेवायचं. नंतर बघा 23वा आपला प्रश्न की भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र याविषयी तरतुदी आहेत? कोणत्या भागात असं विचारलंय? आपल्याला माहिती तर संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र जे आहेत ते कोणत्या भागात आहेत? तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे भाग 5. भाग 5 मध्ये काय दिलेलं आहे? तर संघ सरकारविषयी तरतुदी आहेत. तर भाग 6 मध्ये राज्य सरकारच्या आहेत. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर आपल्याला भाग 3 माहिती आहे, भाग 5 माहिती आहे. भाग 5 मध्ये काय? संघ सरकार विरुद्ध आहे. भाग 6 मध्ये राज्य सरकारचे तरतुदी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. नंतर 24वा आपला प्रश्न आहे बघा, कोणत्या वर्षी लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये अविश्वास ठरावाची संकल्पना अस्तित्वात आली? कोणत्या वर्षी लोकसभा आणि कोणती राज्यसभा यांच्यामध्ये अविश्वासाच्या ठरावाची जी काही संकल्पना आहे ती अस्तित्वात कोणत्या वर्षी आली असं विचारलं? 1950, 63, 75, 89. याचं उत्तर आहे मित्रांनो 1963. बघा, पहिल्यांदा 1963 मध्ये अविश्वास ठराव जो आहे तो संसदेमध्ये आणला गेला. लोकसभेमध्ये अविश्वास ठराव फक्त विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी पक्ष जो आहे तो आणू शकतो. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव जो आहे तो फक्त विरोधी पक्ष आणू शकतो आणि जर तो संमत झाला तर सरकारला राजीनामा मात्र द्यावा लागतो. ही महत्वाची गोष्ट आहे. नंतरचा आपला बघा 25वा प्रश्न आहे की भारतीय संसदेमध्ये मनी बिल कोण सादर करू शकतो? मनी बिल जे आहे ते कोण सादर करतो? राष्ट्रपती करतो, पंतप्रधान करतो, अर्थमंत्री की लोकसभेतील सदस्य करतो? तर मित्रांनो मनी बिल जे आहे तर ते लोकसभेचे सदस्य जो आहे तर लोकसभेचे सदस्य जे असतात ते मनी बिल सादर त्या ठिकाणी करू शकतात. कलम 110 नुसार मनी बिल केवळ लोकसभेतच सादर करता येते आणि अर्थमंत्री किंवा सरकारचा जबाबदार मंत्रीच ते मांडू शकतो. राज्यसभेला या विधेयकामध्ये महत्वाचे बदल करता येत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. 26वा आपला प्रश्न आहे की कोणता राज्यपाल भारताचे पहिले उपराष्ट्रपती झाले? असे म्हणजे अगोदर राज्यपाल होते आणि नंतर भारताचे उपराष्ट्रपती झाले असे कोण आहेत? मग त्यामध्ये राधाकृष्णन आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे, आंबेडकर आहेत की झाकीर हुसेन आहेत? तर मित्रांनो त्यामध्ये उत्तर जर आपण बघायला गेलो तर आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहे. जसं आपण राष्ट्रपतीमध्ये राजेंद्र प्रसाद यांचं नाव घेतो तसंच उपराष्ट्रपती कोण आहेत भारताचे पहिले? तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहे आणि नंतर दुसरे राष्ट्रपती त्या ठिकाणी 1962 ती झाली होती. 1952 झाली, नंतर 1962 झाली होती. नंतरचा बघा 27वा आपला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय लोकशाही कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? कोणती संसदीय विचारलेली आहे? त्याचं उत्तर आहे ब्रिटन. ब्रिटनकडून आपण संसदीय लोकशाही जी आहे ती स्वीकारलेली आहे. बघा संसदीय
प्रणाली ब्रिटनच्या वेस्टमिनिस्टर मॉडेलवरती आधारित आहे, जिथे प्रधानमंत्री, कार्यकारी प्रमुख आणि राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असतो, हे सुद्धा आपण मागेच बघितलं. आता बघा, भारतामध्ये कोणत्या न्यायालयाला सर्वोच्च घटनात्मक संरक्षक असं म्हटलं जातं? कोणत्या न्यायालयाला? मग त्यामध्ये उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, विशेष न्यायालय, लोकायुक्त न्यायालय. कुणाला नक्की सर्वोच्च घटनात्मक संरक्षक म्हटलं जातं? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. तर बघा, या ठिकाणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा संरक्षक म्हणतात, कारण ते संविधानाच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय जे आहे ते घेतं. म्हणून सर्वोच्च न्यायालयालाच काय म्हटलं जातं? तर संविधानाचा संरक्षक असं म्हटलं जातं. 30वा आपला प्रश्न आहे की कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आपत्कालीन सत्ता वापरू शकतात? भारताचे राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार आपत्कालीन सत्ता वापरू शकतात? तर कलम बघा 352, 56, 60 हे त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी आपण खाली ऑप्शन तसं बघूयात स्पष्टीकरण. बघा, संविधानामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे. त्यामध्ये कलम 352, 56 आणि 60 आहे. 365 आर्थिक आणीबाणी हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, बघा इथं आपल्याला पूर्ण स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 आहे, राज्य आणीबाणी जे आहे कलम 356 म्हणजेच राष्ट्रपती राजवट, आर्थिक आणीबाणी कलम 360 आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा पुढे प्रश्न 30वा आपला आहे की भारताचे राज्यपाल कोणाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात? इथं राज्यपाल दिलेला आहे, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, सर्वोच्च न्यायालय, संसद. मित्रांनो, मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल कार्य करतो. बेसिक प्रश्न होता, तर त्याचं उत्तर ते आहे बघा, कलम 163 नुसार राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतो. मात्र काही घटनात्मक प्रकरणामध्ये त्याला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. नंतर बघा 31वा आपला प्रश्न आहे की भारताच्या घटनेमध्ये संसदीय लोकशाही कोणत्या कलमानुसार अस्तित्वात आहे? म्हणजे संसदीय लोकशाही आतापर्यंत बघत आलो ब्रिटनकडनं घेतलेली आहे वगैरे, पण मग ती कोणत्या कलमानुसार अस्तित्वात आहे असं विचारलंय. कलम 74, 75, कलम 124, कलम 300 की 368. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे कलम 74, 75 नुसार. 74 जे आहे राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतो, बरोबर. राष्ट्रपती काय करतो? मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतो. आणि कलम 75 नुसार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ लोकसभेच्या विश्वासाचं पात्र त्या ठिकाणी असले पाहिजे. यामुळे भारतामध्ये संसदीय लोकशाही कार्यरत आहे, हे लक्षात येतं. नंतरचा प्रश्न आपला आहे की 32वा प्रश्न की कोणत्या घटकानं भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केला? मित्रांनो, कोणत्या घटकानं भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणाकडून घेतले असं विचारले सर? ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी. याचं उत्तर आहे मित्रांनो अमेरिका. एकदम बेसिक होता. अमेरिकाकडनं जे आपण काय केलंय, भारतीय संविधानातील मूलभूत हक्क ही संकल्पना अमेरिकन राज्यघटनेच्या बिल ऑफ राईट्स करून आपण घेतलेली आहे. नंतरचा आपला 33वा प्रश्न आहे की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरती आधारित आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आपण कुणाकडून घेतली? अमेरिका, आयर्लंड, फ्रान्स आणि रशिया. तर आपण कुणाकडून घेतलेली आहे? आयर्लंडकडनं. आयर्लंडच्या संविधानातील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीवरून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व घेतली. भारताने राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व घेतलेली आहेत, हे लक्षात ठेवायचं. नंतरचा प्रश्न 34वा आपला आहे की 42व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणते 2 शब्द समाविष्ट करण्यात आले? कोणत्या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 42व्या घटना दुरुस्तीनुसार. तर मित्रांनो, सार्वभौम लोकशाही, समाजवादी धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक समाजवादी आणि न्याय आणि समता. तर आपण समाजवादी धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द घेतलेले आहेत. बघा स्पष्टीकरण. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. नंतरचा 35वा आपला प्रश्न आहे की भारताच्या कोणत्या घटकानं मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये समाविष्ट केले? मूलभूत कर्तव्य आता विचारलेलं आहे, मूलभूत हक्क नाही. तर अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि जपान. तर कुणाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतले रे? तर रशियाकडून. बघा, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य जे आहे ही संकल्पना रशियन संविधानावरती आधारित आहे आणि ती 42व्या घटना दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी 1976ला समाविष्ट करण्यात आलेली आहे. नंतरचा 36वा आपला प्रश्न बघा की पंचायत राज प्रणाली कोणत्या वर्षी संपूर्ण भारतामध्ये लागू झाली? संपूर्ण भारतात विचारलेला आहे. पंचायत राज प्रणाली 1950, 78, 92, 99. तर कोणत्या वर्षी पूर्ण भारतामध्ये लागू झाली? तर ती 1992 मध्ये. बघा, 73वी घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज प्रणाली 1992 संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि 93 पासून ती अंमलामध्ये आली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा 37वा प्रश्न आपला आहे की
लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? लोकपाल आणि लोकायुक्त कायदा आपण आतापर्यंत ऐकले, तर कोणत्या वर्षी लागू झाला? 2005, 10, 13, 16 कोणत्या वर्षी लागू झालाय? तर 2013ला तो लागू झालेला आहे. बघा, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013चा आहे. हा भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे आणि तो 2013ला लागू झालेला आहे. नंतरचा प्रश्न बघा, एकदा हे स्पष्टीकरण आपण बघू. तर मित्रांनो, लोकपाल केंद्र सरकारवरील भ्रष्टाचार तक्रारींसाठी आहे आणि लोकायुक्त राज्य सरकारवरील भ्रष्टाचार तक्रारींसाठी आहे. 2013चा कायदा आहे. एवढंच होतं, बाकी काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. त्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न आपला 38वा, की भारताच्या राष्ट्रपतीला हकालपट्टी करण्याची प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद आहे? काय? भारताच्या राष्ट्रपतीला हकालपट्टी जी आहे ती करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये असं विचारलंय? 52, 61, 72, 130, 123. तर कोणत्या कलमानुसार? कलम 61 नुसार. बघा, कलम 61 नुसार राष्ट्रपतींना संविधानाचे उल्लंघन केल्यास संसद हकालपट्टी करू शकते. कोणत्या कलमानुसार? आपण बघितलंय ना, कलम 61 नुसार राष्ट्रपतीचा महाभियोग 61 मध्ये दिलेला आहे, तर ते लक्षात ठेवा. त्यानुसार आपण हकालपट्टी करू शकतो. नंतरचा 39वा प्रश्न, की कोणत्या आयोगाची स्थापना मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठरवण्यासाठी करण्यात आली? तर मित्रांनो, तो आहे मंडल आयोग. बघा, मंडल आयोग, सच्चर आयोग, नानावटी आयोग, शहा आयोग. तर याचं उत्तर काय आहे? मंडल आयोग याचं उत्तर आहे. मंडल आयोग जो आहे 1979 मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि त्याने मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये 27% आरक्षणाची शिफारस सुद्धा मंडल आयोगाने केलेली आहे. 40वा आपला प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकार नमूद आहेत? तर मित्रांनो, भाग 3, भाग 2, 3, 5 आणि 8. तर मित्रांनो, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत. बघा, कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार सगळे नमूद करण्यात आलेले आहेत. बघा, प्रश्न 41वा, भारतीय संविधानामध्ये एकूण किती मूलभूत हक्क आहेत? तर 5, 6, 7 आणि 8 मूलभूत हक्क आपल्याला विचारलेले आहेत. किती आहेत असं विचारलंय. तर मित्रांनो, याचं उत्तर जे आहे, उत्तर आहे 6 मूलभूत हक्क. कारण बघा, पूर्वी किती होते? पूर्वी 7च मूलभूत हक्क होते. पण 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978ला बघा, 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार मालमत्तेचा हक्क जो आहे तो काढून टाकण्यात आला आणि आता 6च मूलभूत हक्क आहेत. हे लक्षात ठेवा, बेसिक होतं. त्यामध्ये बघा सगळे दिलेले आहेत. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आहे दुसरा. तिसरा शोषणाविरुद्ध आहे. चौथा धर्म स्वातंत्र्याचा. 5वा संस्कृती आणि शिक्षणाचा आहे. 6वा संविधानिक उपायांचा हक्क आहे आणि 7वं तर मालमत्तेचा कॅन्सल झालेला आहे. नंतरचा आता बघा आपला प्रश्न पुढचा, भारताचे संविधान किती भागांमध्ये विभागले? किती भागात? 20, 22, 25, 30. आता मुलं 22 आणि 25 मध्ये कन्फ्युज होतात. तर मित्रांनो, 22. बघा, मूळ संविधानामध्ये 22 भाग होते आणि संविधान सुधारणा झाल्यानंतर काही भाग काढून टाकले गेले किंवा जोडले गेले. तर आता टोटल 22च आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न 43वा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जो आहे तो किती वर्षांचा असतो? 4, 5, 6, 3. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर 6 वर्ष. बघा, राज्यसभा ही कायमस्वरूपी सभागृह आहे आणि प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. दर 2 वर्षांनी किती 1/3 सदस्यांची निवड होते? हे आपल्याला आयोगाने ऑलरेडी विचारून झालेलं आहे, की दर 2 वर्षांनी किती 1/3 सदस्यांची निवड जी आहे केली जाते. कायमस्वरूपी सभागृह आहे आणि 6 जणांचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्ष असतो. 44वा आपला प्रश्न, की भारताचे प्रथम कायदामंत्री कोण होते? प्रथम कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू. तर मित्रांनो, प्रथम कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदामंत्री होते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. नंतरचा प्रश्न 45वा आहे, की भारताचा सर्वात मोठा न्यायपालिका अधिकारी कोण असतो? काय? सर्वात मोठा न्यायपालिकेचा अधिकारी राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश? नक्की कोण असतो न्यायपालिका अधिकारी? तर मित्रांनो, भारताचे सरन्यायाधीश जे आहेत तर तेच भारताचा सर्वात मोठा न्यायपालिका अधिकारी असतो. भारताच्या न्यायसंस्थेतील सर्वोच्च पद भारताचे न्यायाधीश मानले सरन्यायाधीश जे आहे तेच असतं. त्याच्यामुळे हा प्रश्न सोपा होता. बघा, भारताचे संविधान कोणत्या घटनेच्या आधारे स्वीकारलेले? तर ब्रिटिश संसद अधिनियम 1947, भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947, संविधान सभेच्या संमतीनं की माउंटबॅटन योजना? मित्रांनो, याचं उत्तर आहे संविधान सभेच्या संमतीनं. बघा, संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आणलं. हे लक्षात ठेवा. 47वा आपला प्रश्न आहे, कोणत्या आयोग केंद्र व राज्यांमधील आर्थिक वाटप ठरवतो? कोणता आयोग आहे
जो केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक वाटप ठरवतो. नियोजन आयोग, वित्त आयोग, राष्ट्रीय विकास परिषद की अर्थ मंत्रालय? तर मित्रांनो याचं उत्तर आहे वित्त आयोग. वित्त आयोग जो आहे तो दर किती 5 वर्षांनी काय करतो, केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक वाटप जे आहे ते ठरवतो. कोणत्या कलमानुसार? कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी. आणि कोणता आयोग? वित्त आयोग. 48वा प्रश्न आपला, एक देश एक संविधान ही संकल्पना कुणी मांडली? आंबेडकर, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद? तर मित्रांनो एक देश एक संविधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी संकल्पना मांडली होती, लक्षात ठेवा. 49वा आपला संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते विचारले? तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्याचं उत्तर जे आहे बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा ते झालेले आहेत. 50वा आपला प्रश्न आहे की कोणत्या घटनादुरुस्तीने 18 वर्ष वयावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला? म्हणजे 21 वरून वय 18 जे केलेलं आहे ते कोणत्या घटनादुरुस्तीने केले? तर 61व्या घटनादुरुस्तीने केले. मी कालच आपल्या इन्स्टा पेजवरती टाकलं होतं बघा, एक रील टाकली होती. 61 वरून म्हणजे 61व्या घटनादुरुस्तीने 21 वरून 18 वर्ष केल्यावर आपण आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा वाली एक मीम टाकली होती मी, त्याच्यावरून ते लक्षात राहतं. तर हे टाकलं होतं मी. त्यानंतर बघा पुढे आपला 61वी घटनादुरुस्तीचं झालं 1988 आहे. त्याच्याद्वारे मतदानावरचं वय जे आहे ते 21 वरून 18 वर्ष जे आहे ते करण्यात आलं होतं. आता 51वा प्रश्न आपला बघा, भारताच्या संविधानातील प्रस्तावना जी आहे तर मित्रांनो प्रस्तावना जी आहे ती कोणत्या प्रकारच्या राज्याची हमी देते असं विचारलंय? लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, प्रजासत्ताक? समाजवादी, साम्यवादी, लोकशाही, सार्वभौम? धर्मनिरपेक्ष, एकात्मता, लोकशाही, राज्यशाही आणि फक्त लोकशाही आणि प्रजासत्ताक? तर मित्रांनो कलम 51 नुसार भारताच्या संविधानातील प्रस्तावना जी आहे ती कोणत्या प्रकारच्या राज्याची हमी देते? तर या ठिकाणी उत्तर त्याचं आहे लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आणि प्रजासत्ताक. बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये खालील त्या ठिकाणी तत्वांचा समावेश आहे. मग त्यामध्ये आपल्याला सगळ्या काही दिलेल्या आहेत इथं बघा की सार्वभौम म्हणजे भारत कोणत्याही बाह्य शक्तीच्या अधीन या ठिकाणी नाही हे लक्षात घ्या. समाजवादी म्हणजे संपत्तीचं न्याय वाटप त्या ठिकाणी होईल. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माला विशेष मान्यता नाही. लोकशाही म्हणजे जनता निवडून दिलेले सरकार असते. आणि प्रजासत्ताक म्हणजेच राष्ट्रपती हा निवडून आलेला प्रमुख असतो. यानुसार आपला त्या ठिकाणी देश जो आहे तो कशाची हमी देते हे याच्यावरून आपल्याला कळतं. आपला 52वा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये नागरिकत्व संबंधीमध्ये तरतुदी आहे? तर भाग असा कोणता भाग आहे आपल्या 22 भागांमध्ये ज्यामध्ये नागरिकत्वाच्या संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत? भाग 1, 2, 3, 4 असं आपल्याला दिले. मित्रांनो भाग 3 आपल्याला माहिती आहे मूलभूत त्या ठिकाणी अधिकार आहेत. भाग 4 मार्गदर्शक तत्वे आहेत. भाग 4 मूलभूत 4 जे आहे मूलभूत कर्तव्य आहेत. मग भाग 1 आणि 2 उरतो. भाग 1 मध्ये संघराज्य त्याचे राज्यक्षेत्र आहे तर त्याचे उत्तर काय असेल? तर भाग 2 असेल. बघा भारतीय संविधानाचा भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. 53वा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या संघ सूची किती विषयांचा समावेश आहे? तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील संघ सूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे? 52, 66, 97, 100. तर याचं उत्तर काय आहे की त्या ठिकाणी 97. संघ सूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे? 97 विषयांचा समावेश या ठिकाणी दिलेला आहे. 7व्या परिशिष्टानुसार संघ सूचीमध्ये 97 विषय आहेत तर राज्य सूचीमध्ये 66 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत. बघा केंद्र सूचीमध्ये किती? 97. राज्य सूचीमध्ये किती? 66 आणि समवर्ती सूचीमध्ये किती? 47. 97, 66, 47 असं लक्षात ठेवायचं. नंतरचा 54वा आपला प्रश्न आहे की महागाईशी संबंधीमध्ये निर्णय कोणता आयोग घेतो? वित्त आयोग, महागाई आयोग, आर्थिक नियोजन आयोग की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? तर मित्रांनो महागाईचे निर्णय जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI भारताची बघा मुद्रास्फीती आणि व्याजदर नियंत्रणाचा निर्णय जो आहे ते RBIच घेत असते हे लक्षात ठेवा. नंतरचं पुढे आहे 55वा आपला प्रश्न की भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते कुठे आहे? आताच आपण बघितलं नवी दिल्ली या ठिकाणी भारताचं सर्वोच्च न्यायालय आहे. तर स्पष्टीकरण बघा भारतातील सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आणि कधी 28 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना वगैरे झाली हे मागच्या प्रश्नात आपण बघितलं. बघा 56वा प्रश्न भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण मत देऊ शकत नाही असं विचारले. तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की कोण भाग घेऊ शकतो कोण घेऊ शकत नाही. तर मग यामध्ये आपल्याला काय विचारलं की राष्ट्रपतीची जी निवडणूक होते त्याच्यामध्ये कोण असं आहे की जे मतदान करू शकत नाही? मग लोकसभेचा सदस्य, राज्यसभेचा सदस्य, विधानसभेचा की विधान परिषदेचा? तर मित्रांनो याचं उत्तर आहे विधान परिषदेचे सदस्य. बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये
फक्त संसद आणि राज्याच्या विधानसभेतीलच सदस्य जे आहे ते भाग घेऊ शकता. विधान परिषदेचा इथे काहीही समावेश नसतो. नंतरचा प्रश्न बघा, 57 प्रश्न आहे की भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतींना दयेचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे. राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? 61, 72, 74 आणि 80. तर मित्रांनो याचं उत्तर आहे कलम 72. बघा, अनुच्छेद 72 नुसार राष्ट्रपतींना मृत्यूदंडासह विविध शिक्षा माफ करण्याचा अधिकार जो आहे तो कलम 72 नुसार देण्यात आलेला आहे. 58 प्रश्न आहे की भारताची संसदीय पद्धत कोणत्या देशावर आधारित आहे? संसदीय पद्धत आपण हे तिसऱ्यांदा हा प्रश्न आलाय बघा, ब्रिटनवरती आधारित आहे. लक्षात ठेवा, भारताने संसदीय लोकशाही प्रणाली जी आहे ती ब्रिटनच्या वेस्टमिनिस्टर प्रणालीवरून घेतलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे की भारताच्या घटनेमध्ये संघीय व्यवस्था कोणत्या देशावरती आधारित आहे? आता ही संघीय व्यवस्था नक्की कोणत्या देशावरती आधारित आहे? अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया की कॅनडा? तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे या ठिकाणी बघा कॅनडा. बघा, भारताच्या संघीय व्यवस्थेची संकल्पना जी आहे ती कॅनडा देशातील त्या ठिकाणी देशावरून घेतलेली आहे, जिथे केंद्र सरकारला अधिक शक्ती असते. केंद्र जे आहे ते प्रबळ असतं कॅनडामध्ये. तिथून आपण ही संघराज्य व्यवस्था जी आहे ती घेतलेली आहे. नंतरचा आपला प्रश्न 60 आहे की पंचायत राज प्रणाली संबंधी कोणत्या अनुच्छेद महत्वाचा आहे? मग कलम 243, 280, 368 की 370 कोणत्या कलमामध्ये पंचायत राज प्रणाली दिलेली आहे असं विचारलंय. तर मला कलम 243 याच्यावरती आयोगाने मित्रांनो 2024 प्रश्न विचारलेला आहे प्रीला कंबाईनला. तर अनुच्छेद 243 नुसार 73वी घटना दुरुस्ती 1992 केली गेली. बघा, कलम 243 याच्यानुसार 73वी घटना दुरुस्ती 1992 केली गेली आणि भारतामध्ये पंचायत राज प्रणाली जी आहे ती चालू झालेली आहे. 61वा प्रश्न की भारतीय संविधानामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ही शब्द कोणी जोडलेले? तर मित्रांनो आंबेडकर, नेहरू, गांधी की सरदार वल्लभभाई पटेल? तर मित्रांनो समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जे आहे ते इंदिरा गांधी यांनी जोडलेले आहेत. बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976 द्वारे संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जे आहेत ते जोडण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय संसदेमध्ये लोकसभेचे सभापतित्व कोण करतं? म्हणजे लोकसभेचा अध्यक्ष वगैरे असं दिले. भारतीय संसदेमध्ये लोकसभेचं सभापतित्व कोण करतं? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष की पंतप्रधान? तर मित्रांनो लोकसभेचा अध्यक्ष याचं उत्तर आहे. लोकसभेचा अध्यक्ष स्पीकर ऑफ लोकसभा लोकसभेच्या कामकाजाचं नेतृत्व तो करतो आणि तो सत्ताधारी पक्षाचा सुद्धा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. कोण? लोकसभेचा अध्यक्ष. 63वा प्रश्न आहे की मूलभूत अधिकारांबाबत अंतिम निर्णय कोण घेतो? तर मित्रांनो मूलभूत अधिकार जे आहे त्याच्याबाबत राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान की राज्यपाल की मूलभूत हक्काच्या द्वारे हक्क जे असतात आपले मूलभूत त्याचा अंतिम निर्णय जो आहे तो कोण घेतो? तर सर्वोच्च न्यायालय त्याचा अंतिम निर्णय घेत असतो. कोणत्या कलमानुसार? कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचं संरक्षण आणि अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेत असते, हे लक्षात ठेवा. कलम लक्षात ठेवायचे आहे. 64वा प्रश्न आहे की कोणता घटक भारताच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही असं विचारले? संविधानाचा सन्मान करणं, राष्ट्रीय ध्वजाचा आदर करणं. मूलभूत कर्तव्य आहे ते लक्षात ठेवा. भाग कोणता आहे मूलभूत कर्तव्यांचा? भाग 4A आहे. कलम 51A. त्याच्यामध्ये किती कलम आहेत? मूलभूत कर्तव्य 11 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अगोदर 10 होते, नंतर एक घटना दुरुस्ती झाली 86वी, त्यानुसार 11वं ऍड झालं होतं. मग त्या मूलभूत कर्तव्यामध्ये कशाचा समावेश नाही असं विचारले? तर मित्रांनो याच्यामध्ये कर भरण्याचा समावेश नाहीये. पर्यावरणाचं संरक्षण करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे, पण कर भरण्याचं बाबतच नाहीये. बघा, मूलभूत कर्तव्यांमध्ये कर भरण्याचा समावेश नाही, पण पर्यावरण संरक्षण, संविधानाचे आदर इत्यादी कर्तव्य त्या ठिकाणी कलम 51A मध्ये दिलेले आहेत. 65वा प्रश्न आहे की राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यास किती कालावधीमध्ये नवीन लोकसभा स्थापन करावी लागते? राष्ट्रपती जो आहे त्याने जर संसद बरखास्त केली तर किती कालावधी पाहिजे याच्यासाठी लोकसभा स्थापन करावी? तर 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष. किती कालावधीमध्ये? तर मित्रांनो 6 महिने. बघा, संविधानानुसार राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यास 6 महिन्यांच्या आतमध्ये नवीन लोकसभा निवडून आणणं बंधनकारक असतं. नंतरचा 66वा प्रश्न, संघराज्य व्यवस्थेमध्ये शक्तींचं विभाजन कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा? तर मित्रांनो शक्तींचं विभाजन आपण आताच बघितलं अमेरिकेकडून. भारतानं शक्तींचं विभाजन, सेपरेशन ऑफ पॉवर्स, अमेरिका देशाकडून घेतलेले, जिथे कार्यकारी, न्यायपालिका आणि त्या ठिकाणी विधायिका या ठिकाणी स्वतंत्र आहेत आणि ते आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे, स्वतंत्र न्यायपालिका वगैरे. बघा, नंतर
भारतीय राज्यघटनेमध्ये मुक्त आणि सक्तीचं शिक्षण याचा उल्लेख कुठं केलेला आहे? 21 ए 29 की 45? तर मित्रांनो याचं उत्तर या ठिकाणी आहे कलम 21 ए. बघा 86वी घटना दुरुस्ती जी आहे 2002 ती झाली होती. त्यानुसार कलम 21 ए मध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण जे आहे ते अनिवार्य केलेलं आहे. 68वा प्रश्न आपला आहे की राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कोणता मुद्दा समाविष्ट आहे असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समानता, स्वातंत्र्य, रोजगाराचा हक्क, पंचायत राज प्रणाली की घटनेतील सुधारणा. आता मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर रोजगाराचा हक्क जो आहे याच्यामध्ये आहे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 36 ते 51 सामाजिक न्याय, आर्थिक समता, रोजगार, शिक्षण, आरोग्य यांसारख्या तत्वांचा समावेश जो आहे तो केलेला आहे आणि त्याचं उत्तर रोजगाराचा हक्क असं बी नंबरचं उत्तर त्याचं आहे. 69वा प्रश्न आहे की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? मित्रांनो हा प्रश्न खूप बेसिक आहे, दोनदा तीनदा झालाय रिपीट. 1950 ते 62 असं राष्ट्रपती कोण होते? तर राजेंद्र प्रसाद होते. भारतीय संविधानामध्ये महिला सशक्तीकरण याचा उल्लेख कुठे केलाय? महिला सशक्तीकरणाचा उल्लेख भारतीय संविधानात कुठे केलेला आहे? कलम 15, 3, 16, 19 की 25 मध्ये? तर मित्रांनो महिला सशक्तीकरणाचं त्या ठिकाणी कलम 15, 3 मध्ये आहे. बघा कलम 15, 3 नुसार महिला आणि मुलांसाठी विशेष कल्याणकारी योजना सुरू करता येतात, त्यामुळे हे त्याचं उत्तर बरोबर आहे. कलम 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी आहे. 19 मध्ये स्वातंत्र्याचे 6 स्वातंत्र्याचे हक्क आहेत. 25 मध्ये धर्माचा आचार प्रचार करण्याचा हक्क आहे. मग कलम 15, 3 या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. 71वा प्रश्न आहे बघा की भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकार आहेत? तर मित्रांनो मूलभूत अधिकार आपल्या संविधानात कोणत्या भागात आहे रे? की 3ऱ्या भागामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार वगैरे दिलेले आहेत. बघा नंतर कलम 12 ते 35 ते आहे ते लक्षात ठेवा. 72वा प्रश्न आहे की भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रणालीद्वारे होते? आपले राष्ट्रपती जे आहेत त्यांची निवडणूक आपल्याला विचारलेली आहे की तो कोणत्या प्रणालीद्वारे होते? प्रत्यक्ष होते, अप्रत्यक्ष? बघा प्रत्यक्ष मतदान प्रणाली असते, प्राधान्यक्रम मतदान प्रणाली असते की समान मतदान प्रणाली की सार्वत्रिक मतदान प्रणाली असते? तर मित्रांनो ती असते प्राधान्यक्रम मतदान प्रणाली. बघा राष्ट्रपतीची निवडणूक प्रामाणिक प्रतिनिधित्व प्रणाली आणि प्राधान्यक्रम मतदान प्रणाली यानुसार त्या ठिकाणी होत असते. नंतरचा प्रश्न आहे 73वा प्रश्न की कोणता मूलभूत हक्क भारतीय नागरिकांना फक्त न्यायालयाच्या आदेशावरून नाकारता येतो? काय कोणता असा मूलभूत हक्क आहे की जो भारतीय नागरिकांना फक्त न्यायालयाच्या आदेशानेच नाकारता येतो? समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा की संविधानिक उपायांचा हक्क? तर मित्रांनो संविधानिक उपायांचा हक्क जो आहे बघा तो कलम 32 हा फक्त न्यायालयामध्ये आदेशावरून नाकारता येतो, सरकारला तो काढता येत नसतो. नंतरचा 74वा आपला प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात? लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान? तर मित्रांनो याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. बघा भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. याचं कलम कोणतं आहे? कलम 163 की 65 असंच मे बी काहीतरी आहे. बघा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नंतरचा 75वा प्रश्न आहे बघा की भारतीय संविधानामध्ये शेतमजुरांचं संरक्षण कोणत्या कलमामध्ये दिले? कोणत्या अनुच्छेदामध्ये म्हणजेच कोणत्या कलमामध्ये शेतमजुरांचं संरक्षण जे आहे ते केलेलं आहे? कलम 39, 43, 45, 48. 45 तर शिक्षणाबद्दलचं वगैरे आहे, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. तर याचं उत्तर या ठिकाणी काय आहे? कलम 43. बघा अनुच्छेद 43 मध्ये मजूर आणि शेतमजुरांचं संरक्षण करण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. नंतरचा 76वा प्रश्न आहे बघा की सर्वसामान्य नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? 44, 45, 46, 47. खूप सोपा प्रश्न आहे. कलम 44 बघा कलम 44 मध्ये सर्वसामान्य नागरी संहिता लागू करण्याची संकल्पना आहे जी सर्व धर्मांसाठी समान कायदे ठेवण्यासंबंधीची संकल्पना आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 77वा की सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? सर्वोच्च न्यायालय जे असतं आपलं सुप्रीम कोर्ट त्याचे मुख्य न्यायाधीश जे असतात त्यांची नियुक्ती जी आहे ती कोण करतं? पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यसभा की उच्च न्यायालय असं विचारलंय. याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. राष्ट्रपती जे आहे ती राष्ट्रपती जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतो, परंतु वरिष्ठ न्यायाधीशांच्या शिफारशीनुसार करतो, हे मात्र लक्षात ठेवण्यासारखं आहे. 78वा प्रश्न की कोणत्या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती लागू करण्यात आली? तर मित्रांनो कलम बघा राष्ट्रीय आणीबाणीचं कलम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 1952, 62, 75, 91. तर कोणत्या कलमानुसार कोणत्या साली जी आहे ती राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली? साल 1962. बघा पहिली राष्ट्रीय आणीबाणी 1962 मध्ये चीन विरुद्ध
म्हणजे चीन विरुद्ध जे काही युद्ध झालं त्या युद्धाच्या दरम्यान 1962 मध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती लागू करण्यात आली होती. 79वा प्रश्न की भारताच्या संसदेमध्ये धन विधेयक कोठे सादर केले जाते? धन विधेयक मित्रांनो फक्त लोकसभेत, फक्त राज्यसभेमध्ये, दोन्ही सभागृहात की राष्ट्रपतींकडे? तर याचं उत्तर आहे फक्त लोकसभेमध्ये. बघा कलम 110 नुसार धन विधेयक फक्त लोकसभेमध्ये सादर करता येते आणि राज्यसभा त्यावरती फक्त चर्चा करू शकते, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे करता येत नाही. प्रश्न 80वा अनुसूचित जमाती आयोग जो आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्रायब्स, बघा NCST, कोणत्या अनुच्छेदानुसार स्थापन केला गेला? अनुसूचित जाती नाही विचारले, जमाती आयोग विचारले की कोणत्या कलमानुसार आहे? कलम 338, 338A, 340, 342. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 338A. बघा कलम 338A नुसार अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग जो आहे 2003 मध्ये स्थापन करण्यात आला होता. 81वा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहे? तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागात आहेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व असं विचारलेलं आहे? तर मित्रांनो भाग 4 मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत भाग 4 मध्ये. नंतरचा 82वा प्रश्न की संघराज्य लोकसेवा आयोग जो आहे UPSC कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला आहे? कलम 312, 315, 320, 323. याचं उत्तर आहे मित्रांनो 315 नुसार. बघा कलम 315 नुसार भारत संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग दोन्ही पण बरं कलम 315 नुसार दोन्ही आहेत, हे लक्षात ठेवा. नंतरचा 83वा प्रश्न आहे की राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ किती असतो? तर मित्रांनो तो असतो 4, 5, 6, 7. किती वर्ष? 6 वर्षाचा असतो राज्यसभेचा, लक्षात ठेवायचं. राज्यसभेचा सदस्यांचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षांचा असतो आणि दर 2 वर्षांनी किती 1/3 सदस्य सेवानिवृत्त होतात, हे लक्षात ठेवा. सांगितलं होतं याच्यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. बघा नंतरचा 84वा प्रश्न की कोणता अधिकार भारतीय नागरिकांना फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये नाकारला जाऊ शकतो? तर विचार स्वातंत्र्याचा, जीवनाचा आणि स्वातंत्र्याचा, धर्म स्वातंत्र्याचा की संपत्तीचा? कोणता अधिकार असा आहे जो फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये नाकारता येतो? तर मित्रांनो तो आहे जीवनाचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये कलम 21 वगळला त्या ठिकाणी इतर मूलभूत अधिकार जे आहे ते निलंबित करता येतात. कोणत्या कलमानुसार? कलम 21 जे आहे, कलम 21 वगळून बाकीचे जेवढे काही मूलभूत हक्क आहेत ते निलंबित करता येतात, हे लक्षात ठेवायच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. 85वा प्रश्न की भारताचे कोणते संविधानिक पदाधिकारी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य होऊ शकत नाही? भारताचे कोणते संविधानिक पदाधिकारी असे आहेत की जे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य होऊ शकत नाही? असे कोण आहेत? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान की लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो ते आहेत राष्ट्रपती. बघा राष्ट्रपती कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. राष्ट्रपती झाल्यानंतर निवडून आलेला जो काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीला कोणत्याही पदाचा राजीनामा द्यावा लागतो, हे लक्षात ठेवा. 86वा प्रश्न आहे की भारताच्या न्यायव्यवस्थेचा पाया कोणत्या तत्वावर आधारित आहे? भारताच्या न्यायव्यवस्थेचा पाया कोणत्या तत्वावरती आहे? स्वतंत्रता आहे, सार्वभौमत्व, सामाजिक न्याय की नैसर्गिक न्याय? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे नैसर्गिक न्याय. भारतीय न्याय संस्था नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती आधारित आहे, जसे की न्यायिक स्वातंत्र्यता, बघा न्यायिक स्वायत्तता, निर्दोष मानण्याचा हक्क आणि मुक्त व निष्पक्ष सुनावणी याच्यावरती ती आपली आधारित आहे. 87वा प्रश्न आहे की विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये नाही असं विचारले? तर मित्रांनो हा प्रश्न पण 2024च्या कंबाईन पूर्वला आला होता. तर त्याचं उत्तर जे आहे मी अगोदर पण सांगितलं होतं MKTAUB अशी याची ट्रिक आहे म्हटलं होतं, किंवा मग सगळ्यात सोपं तुम कब. कोणती आहे? तुम कब ही एक सोपी ट्रिक आहे. M म्हणजे महाराष्ट्र, क म्हणजे कर्नाटक, T म्हणजे तेलंगणा, A म्हणजे आंध्र प्रदेश, U म्हणजे उत्तर प्रदेश, B म्हणजे बिहार. तर मग कोणत्या याच्यात नाही? महाराष्ट्रात आहे, कर्नाटकमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये नाही. चौथा ऑप्शन त्या ठिकाणी असेल. बघा स्पष्टीकरण, मध्य प्रदेशमध्ये विधान परिषद नाहीये सध्या, फक्त काही राज्यांमध्ये द्विसदनीय व्यवस्था आहे. मग किती राज्यात आहे? 6 राज्यात आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 88वा प्रश्न बघा केंद्र शासनाच्या अंतर्गत येणारा विषय कोणता आहे? पोलीस, वीज, संरक्षण की कृषी? 2023ला प्रश्न असा आला होता आपल्याला संघसूची, राज्यसूचीवरती वगैरे. तर केंद्र शासनाच्या अंतर्गत येणारा विषय कोणता आहे? पोलीस आहे का केंद्र शासनामध्ये? वीज आहे का? संरक्षण आहे का? कृषी आहे का? तर याच्यामध्ये कोणता आहे? संरक्षण आहे मित्रांनो. संघसूचीमध्ये संरक्षण, परराष्ट्र धोरण, अणुऊर्जा, रेल्वे, चलन व्यवस्था यांसारखे विषय त्या ठिकाणी येतात, हे लक्षात ठेवा. हे विषय तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार होण्यासाठी किमान वय किती आहे? तर मित्रांनो 18, 21, 25, 30. तर लोकसभेसाठी 25 आहे, राज्यसभेसाठी 30 आहे, हे लक्षात ठेवा. त्याचं स्पष्टीकरण बघायची काही गरज नाही, तेच दिलेलं आहे. 90वा प्रश्न आहे की भाषिक अल्पसंख्याक या संकल्पनेचा उल्लेख जो आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये कुठे केलाय? कोणता भाषिक अल्पसंख्याक असा उल्लेख? 27, 29, 30, 31 कोणत्या कलमामध्ये आहे भाषिक अल्पसंख्याक असा उल्लेख? तर कलम 29 मध्ये बघा. कलम 29 येथे त्या ठिकाणी संस्कृती, भाषा, लिपीचं संरक्षण करण्याचा अधिकार भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना दिलेले आहे. कलम 29 नुसार भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना दोन्हींना आहे बरं कलम 29 नुसार, हे लक्षात ठेवा. संस्कृती, भाषा आणि लिपीचं संरक्षण याबाबतचे अधिकार जे आहे दिलेले आहेत. नंतरचा प्रश्न आहे की भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपती राजवट कोणत्या अनुच्छेदानुसार केली जाते? 52, 56, 60 की 65? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे 356. बघा कलम 356 नुसार एखाद्या राज्यामध्ये संविधानाची यंत्रणा जी आहे, संविधानिक यंत्रणा जी आहे ती अपयशी जर ठरली तर राष्ट्रपती राजवट लागू होते. कोणत्या कलमानुसार? कलम 356 नुसार लागू होते. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 92वा की संविधान दुरुस्तीचा प्रस्ताव जो आहे, तर मित्रांनो संविधान दुरुस्तीचा प्रस्ताव संसदेत कोण सादर करू शकतो? फक्त पंतप्रधान करू शकतो, राष्ट्रपती, फक्त लोकसभेचा सदस्य की कोणताही खासदार करू शकतो? तर मित्रांनो इथे कोणताही खासदार याचं त्याचं उत्तर येईल, कारण संविधान दुरुस्तीचा प्रस्ताव जो आहे संसदेमध्ये कोणत्याही खासदार जो आहे तो सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा सादर करू शकतो. नंतरचा प्रश्न आहे 93वा की अनुच्छेद 21A मध्ये म्हणजे 21A जे आहे कलम 21A नक्की काय सांगतं असं विचारलंय. जीवनाचा, शिक्षणाचा, सांस्कृतिक की माहितीचा हक्क? मित्रांनो याचं आहे उत्तर शिक्षणाचा हक्क. कलम 21A जे आहे ते शिक्षणाचा हक्क आहे. बघा कलम 21A नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क जो आहे तो मूलभूत अधिकार म्हणून मान्य करण्यात आला. कोणती घटना दुरुस्ती? ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढे आहे 94वा प्रश्न की मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतले? तर मित्रांनो ते अमेरिकेकडून घेतलेले आहेत, हे मी अगोदरच मागे पण सांगितलं. भारतीय संविधानातील फंडामेंटल राईट्स ही संकल्पना अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स वरून घेतलेली आहे. 95वा प्रश्न बघा. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोणत्या अनुच्छेदानुसार नियुक्त केला जातो? कोणत्या कलमानुसार भारताचा म्हणजे कॅग जो आहे तो कोणत्या कलमानुसार नियुक्त केला जातो? 148, 280, 324 की 368? आता कलम 324 हे निवडणुकांसंबंधीचं आहे, हे चुकीचं येईल. 280 पण येणार नाही, बरोबर. मग 148 त्याचं उत्तर आहे बघा. कलम 148 नुसार भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक जो आहे तो नियुक्त केला जातो. 96वा प्रश्न बघा. भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी कोणत्या अनुच्छेदामध्ये तरतूद आहे? 15, 17, 46 की 51? तर मित्रांनो अनुसूचित जमाती म्हटले तर कलम 46 येईल. 46 मध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मार्गदर्शन त्या ठिकाणी आहे. कलम 46 लक्षात ठेवा. 97 आहे की राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये महिला सबलीकरण यांचा उल्लेख आहे? भाग 2, 3, 4, 5 की 6? महिला सबलीकरणाचा कोणता आहे? भाग 3 आणि 4. भाग 3 मध्ये आणि भाग 4 मध्ये महिलांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्या ठिकाणी सबलीकरणाच्या तरतुदी आहेत, त्यामुळे भाग 3, 4 लक्षात ठेवा. 98वा प्रश्न. कोणत्या घटनेमुळे पंचायती राज प्रणाली जी आहे ती घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली? तर मित्रांनो 42, 44, 73 की 86वी? तर 73वी घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज प्रणाली जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. 99वा आपला प्रश्न आहे. राज्यसभा कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी निवडणुकीनं निवडली जाते? तर मित्रांनो राज्यसभा जी आहे ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, राष्ट्रपती निवडणूक की सार्वत्रिक मतदान प्रणाली कोणती आहे? तर अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे राज्यसभा जी आहे ती निवडली जाते, लक्षात ठेवायचं. 100वा प्रश्न आणि लास्टचा प्रश्न आपला म्हणजे आजच्या लेक्चरचा आणखी एक पार्ट येईल, त्यामध्ये 100 प्रश्न असतील. असे 2-2 पार्ट आपण प्रत्येक विषयाचे घेणार आहोत. म्हणजे भूगोलचे 200 प्रश्न 2 पार्ट येतील 100 प्रश्नांचे. त्यानंतर पॉलिटीचे 200 प्रश्न, भूगोलचे 200, सायन्सचे 200, इकॉनॉमिक्सचे 200, अशा पद्धतीने इतिहासाचे 200 आणि स्पष्टीकरणासहित असतील, त्यामुळे सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर बघा म्हणजे 1000 प्रश्न तुमचे एका आठवड्यामध्ये होतात. तर मित्रांनो सरन्यायाधीश जे आहे ते सरन्यायाधीश कोणत्या घटकाचा प्रमुख असतो? राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय, लोकसभा की केंद्रीय कॅबिनेट? तर याचं उत्तर काय आहे? सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्या ठिकाणी असतो, हे लक्षात ठेवा. आता नंतरचे प्रश्न जे आहेत प्रश्न आपला कोणता आता येतोय? तर पुढचे 100 प्रश्न जे आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये आपण या ठिकाणी घेऊयात. तर आज आपण इथेच थांबूया. लेक्चर जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या लेक्चरचा फायदा होईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
इतिहासाचे 200 प्रश्न, नंतर मग आपण भूगोलचे 200 प्रश्न, या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.